किती सुंदर जागा आहे ही. असं वाटतं की इथेच राहावं आपण. बरोबर बोललास तू मोटू. आपण 4 जण जर इथे राहिलो तर किती चांगलं होईल. अरे 4 जण नाही रे, 5 जण. चहावाल्याला पण बोलवलं पाहिजे ना, नाहीतर समोसे कोण बनवून देणार आपल्याला? उणे बाबा, एवढ्या सुंदर ठिकाणी येऊन पण तुला फक्त समोसेच दिसतायत. चला लवकरात लवकर तंबू ठोका. उणे बाबा, अरे मोटू कडून तंबू ठोकून घेशील तर असंच होईल ना. त्याला तर फक्त समोसे खाता येतात. अरे टांगा पलटी, घोडे फरार. आता आम्ही कोणतीच रिस्क नाही घेणार. सगळ्यांनी हातात खिळा घ्या आणि तंबू ठोका. चला. दोरी एकदम घट्ट पकडून ठेव, नाहीतर तंबू उडून जाईल. अरे शपथ माझ्या पेशंटची, परत कधीच ट्रेकिंगला येणार नाही. आणि जरी आलो तरी तंबू ठोकणार नाही. आणि ठोकला तरी दोरी पकडणार नाही. आणि पकडली तरी घट्ट नाही पकडणार मित्र. उणे बाबा, डॉक्टर झटका एकच गोष्ट सांगा. तुम्ही काय करणार किंवा काय नाही करणार, मला कन्फ्यूज करू नका. ट्रेकिंग तर जमिनीवर असते ना. कोणी सांगितलं का नाही की बाय एअर पण असते ते. मोटू लवकर काहीतरी कर. अरे मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. पतलू, तूच काहीतरी कर. विचार करण्याची गरजच नाही. दोरी एकदम घट्ट पकडा, सोडू नका. उणे बाबा, घट्ट पकडली म्हणून उडालो आणि अजून पण बोलतोय की घट्ट पकडा. अरे कोणीतरी वाचवा. अरे देवा, वाचवा. अरे थांबा थांबा. जंगलाला आग लावण्याचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. जंगलाला आग नाही लावायची, ह्या लाकडांना आग लावायची. माझं पण तेच म्हणणं आहे. हे बघा, ट्रेकिंग मध्ये दगडापासून आग कशी लावतात ते. अरे आयुष्यभर दगडच घासत बसलास तर आग कधी लावणार रे माझ्या भावा. अरे बाटलीमध्ये तेल आहे, ते मी घेऊन येतो. ते टाकलं तर जास्त आग पेटेल. थांबा थांबा. तेल आणण्याचा माझा 20 वर्षांचा अनुभव आहे. उणे बाबा, तुला मार खायचा 20 वर्षाचा अनुभव आहे की नाही? उणे बाबा नाही, पण का? आता घे. उणे बाबा, वाचवा, वाचवा. समोसे जोपर्यंत गरम होत नाही तोपर्यंत खाण्यात काय मजा नाही. ह्याच्या बॅग मध्ये फक्त समोसे भरून घेऊन आलाय हा. आणि याचं सगळं सामान माझ्या बॅग मध्ये टाकलंय ह्याने. अरे त्या डोंगरावर चढून बघितलं की हे जग एकदम स्वर्गासारखं सुंदर दिसतं. स्वर्गासारखाच दिसतोय. एवढा डोंगर चढता चढता स्वर्गातच पोचू आपण. अरे मी नाही चढणार तिकडे. उडी बाबा, मोटू तू काळजी करू नकोस. आम्ही तुला दोरीने ओढून घेऊ. मग ठीक आहे, चला. अशा लहान डोंगरावर काय घाबरायचं चढायला. अरे मोटू माझ्या भावा, माफ कर रे. सांग मला, गरुड देवता, आम्हाला तुम्ही वाचवलं. आता कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी उतरावा आम्हाला गरुड देवता. अरे ही तर आपल्याला त्याच्या मुलाचा नाश्ता म्हणून घेऊन आली आहे. आता काय करायचं मोटू, तूच काहीतरी कर. मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर ना. पोट तर आता ह्या पिल्लांचं भरणार आहे. अरे अरे काय करतोस? अरे मी त्यांच्या चोचीपासून स्वतःला वाचवतोय. आणि मग मला कोण वाचवणार? या घरट्यातून बाहेर पड लवकर.
ह्या पिल्लाला सुद्धा आपलं पडणं खूप आवडतंय बहुतेक. मग चल अजून चढूया पडूया. चल याचं अजून मनोरंजन करूया आपण. थँक्स मित्रा, तू तर खरंच खूप चांगलं पिल्लू आहेस. ह्याला याच्या घरट्यात सोडून यायला पाहिजे, नाहीतर ह्याच्या आईने बघितलं तर तिला वाटेल की आपण ह्याला चोरून घेऊन चाललोय म्हणून, आणि मग आपलं काही खरं नाही. अरे हा किती चांगला पिल्लू आहे, आपल्या आईवर अजिबात गेलं नाहीये. पतलू चल. पतलू तुझी सावली एवढी मोठी कशी का झाली रे अचानक? वरती बघ, तुला आपोआपच कळेल. अरे तो एकदम आपल्या डोक्यावरती आहे. मोटू लवकर काहीतरी विचार कर, नाहीतर आपलं डोकं शाबूत राहणार नाही. अरे मी काय करू, रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तू काहीतरी कर ना. आयडिया, विचार काय करायचा, अजून जोरात पळ. अरे एवढा पण जोरात नाही बोललो होतो. सांग भला, वाचलो. बहुतेक कुठल्या तरी गुहेत आलो आपण. चल बाहेर जाऊन बघूया की ते गरुड गेलं तरी कुठे. सांग भला, गरुड राणी निघून गेली. अरे ते बघ मोटू पतलू. उडी बाबा, ते गरुड त्यांच्या पाठी लागलंय. अरे टांगा पलटी घोडे फरार, हा कुठून आला? सत्यानाश सोत्याचा. लवकर लवकर, तो तुमच्या मागे आहे. सांग बरं डॉक्टर झटका, पहिल्यांदा तुम्ही बनवलेल्या आविष्काराचा फायदा झाला. दादासाहेब वाचवा लवकर. वाचवा वाचवा. अरे तुझ्या तोंडातनं किती दुर्गंध येतोय. ब्रश करत नाहीस का तू? हा पतलू काहीतरी कर, ही तर मला घेऊन जायचा प्लॅन करून आली रे. मी असताना तुला काहीच नाही होणार. प्लेनला डाईव्ह मार लवकर. शेवटच्या क्षणाला वरती करा. सांग मला. अरे माझी आई, मी तुझं काय वाईट केलंय का, जे माझ्या पाठी तू हात धुवून लागली असते. वरच्याची आठवण काढा सगळ्यांनी. बस ही शेवटची ट्रेकिंग आहे. मी असं नाही होऊ देणार. अरे विमान कंट्रोल होत नाहीये मित्र. उडी बाबा, वाचलो अरे आपण इथं गरुडाच्या घरट्यात आलो रे परत. ह्याला बोलतात की जग हे गोल आहे. उडी बाबा, आता काय होणार? आता हे गरुडाचं पिल्लू आपला चट्टा मट्टा करणार. नाही.
The name is सलीम. सलीम अनारकली. मोटू अकबर बनलाय. पतलू अनारकली. घसीटराम सलीम. आणि झटका बनलाय शिपाई. अरे तू काय बनलायस? इथे पण इन्स्पेक्टरच बनलायस की काय? मी सिंहासनाच्या मागे लपून राहणार बघा. आणि जो कोणी डायलॉग विसरेल किंवा नीट बोलणार नाही तर मी त्याला मागून गुपचूपपणे डायलॉग सांगेन बघा. याला डायलॉग प्रॉम्प्टिंग म्हणतात बघा. राजांचे राजे बादशाह अकबर यांचा विजय असो. महाराज, तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. वाईट बातमी? चहावाल्याने आपलं दुकान बंद केलं काय? चावाला नाही. अय्य मा, बोल की काय बातमी घेऊन आलास की रे? अय्यो मा, काय बातमी घेऊन आलाय शिपाई? महाराज, माझ्या मित्रा, माझ्या भावा, माझ्या सोन्या, सलीम घरच्या कामवाली सोबत लग्न करतोय माझ्या भावा. महाराजाला मित्र किंवा भाऊ नाही म्हणत रे. महाराज बोल फक्त महाराज. आणि कामवाली नको म्हणू. अनारकली बोल फक्त अनारकली. फक्त महाराज, फक्त महाराज. सलीम फक्त अनारकलीशी लग्न करतोय भावा. काय? फकत सलीम आणि फकत अनारकलीला माझ्या समोर घेऊन या. हं? अनारकली आलीये महाराज. उडी बाबा, तू तुझ्या होणाऱ्या फादर इन लॉ समोर नाचतेस? लाज नाही वाटत? अरे फादर इन लॉ नाही रे मूर्खा. महाराज, महाराज म्हण की रे. फादर इन लॉ नाही, मूर्ख महाराज. मूर्ख महाराजांसमोर नाचतेस? असं ऐकलंय की तुम्ही दोघं लग्न करणार म्हणून. लग्नात समोसे आठवणीने ठेवा. हा, खमंग. उडी बाबा, हा महाराज कुठे चाललाय? लग्नाचा निर्णय काय तो द्या. अय्य मा, तुम्ही नाटक करण्याच्या अजिबात लायकीचं नाही बघा. वेडा केलात की रे. वेडा केलात उडी मला. बाबा. नाही सोडणार. अजिबात नाही सोडणार. अरे अरे, कोणीतरी समोसे पण फेकून मारा रे. हे नाटक आपल्याला करावंच लागेल. उद्याची पण तिकीट्स विकली गेलेली आहेत. उडी बाबा, मला खूप त्रास होतोय. मी तर ऍक्टिंग नाही करू शकत. तुम्ही आता दुसरा सलीम बघा. हा, आता दुसरा सलीम कुठून शोधून आणायचा? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी विचार कर ना. आयडिया. डॉक्टर झटका, तुम्ही एक रोबोट नाचवत होतात. तो रोबोट सलीम होऊ शकतो का? अरे पतलू, माझ्या भावा, माझ्या मित्र, माझा रोबोट डायलॉग पण बोलू शकतो. त्याच्यात स्क्रिप्ट फिट कर फक्त. आता आणतो. अरे मोटू, याच्यात डायलॉग फिट कर मित्र. शांत बसा. आम्ही हिंदुस्थानाच्या सिंहासनावर अनारकलीला नाही बसवू शकत. मी फक्त अनारकली सोबतच लग्न करणार. दुसऱ्या कोणासोबतही नाही. हो जहापना, मी लग्न करेन तर फक्त सलीम बरोबर, इतर कोणाशीही नाही. मी नाचते गाते, मग त्यात काय झालं? अरे थांब 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 माझ्या रोबोट मित्र. अरे हा तर सगळेच डायलॉग एकटाच बोलतोय. मोटू, तू काय सगळं स्क्रिप्ट याच्यात फीड केलंस का? हा, मी तर सगळं स्क्रिप्ट फिट करून टाकलंय त्यात. अरे मित्र रोबोट, ऐक, तू सलीम आहेस आणि ही अनारकली. तुला फक्त सलीमचे डायलॉग बोलायचे. तुला अनारकलीला नेऊन तिच्याशी लग्न करायचंय. तिला सगळ्यांपासून वाचवायचंय मित्र. अरे भाऊ, मी सलीम आहे. मला या जगापासून अनारकलीला वाचवायचं आहे आणि लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे. अरे भाऊ, मी सलीम आहे. मला या जगापासून अनारकलीला वाचवायचं आहे
आणि लग्न करायचं आहे. लग्न आणि रोबोट सोबत नाही. वाचवा चिंगम सर, वाचवा. सलीम मला घेऊन चाललाय, म्हणजे मला रोबोट उचलून घेऊन चाललाय. Why fear when Chingam is here? हे रोबोट पतलूला सोड, नाहीतर काय द्याची शपथ आहे बघ तुला. नाही सोडणार मी तुला. अय्यो मा, अय्यो मा, अय्यो मा, आय एम सॉरी मी जातो की रे. एवढं तर मला माझ्या शिक्षकांनी पण नाही मारलं की रे. चिंगम सर, वाचवा. Why fear when Chingam is here? ही मोबाईल माणसाशिवाय कशी काय चालते? अनारकलीला वाचवायचं आहे आणि लग्न करायचं आहे. अनारकलीला वाचवायचं आहे, लग्न करायचं आहे. अरे लग्न करतोयस की माझी वाट लावतोयस? मोठू लवकर काहीतरी कर, नाही तर आपण गेलो कामातून. अरे रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. हो लवकर कर. आयडिया. सलीम वाचव. आग आग वाचव. अनारकलीला वाचवायचं आहे. वाचलो. काय आयडिया काढली आहेस रे? आता मी घरी जातो की रे. माझ्या ड्युटीची वेळ संपली रे. उद्या सकाळी 9 वाजता पुन्हा भेटू रे, जर तुम्ही वाचला तर. अरे सर, कुठे जाताय तुम्ही? सर, तुम्ही काय बोलला आहेत ते विसरलात का? माय फिअर व्हेन चिंगम इज हिअर. सॉरी, विसरलो होतं की रे. हँड्स अप रॉबर्ट, नाहीतर तुला हिंदुस्थानाची शपथ, भारत मातेची शपथ. मी तुला अनारकलीला वाचवायचं आहे, लग्न करायचं आहे. सुंभा जायला पण ते नाही गेला. आता एका चाकाने पाठलाग करतोय. आता काय चालत्या चाकावर बसून नेणार आहेस का अनारकलीला? अरे अय्यो मा, हे काय संकट आहे रे. चिंगम सर, वाचवा. हा रोबोट तर खूप हट्टी आहे की रे. याला सोडणार नाही मी. हा स्वतःला काय समजतो? पत्नी थांबव रे. अरे जायला वाचवा. पळ मोठू पळ, आज तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे किती जोरात पाहू. हा तर माझा पाठलाग सोडत नाहीये रे. पतलू, सीट बेल्ट खोलून उडी मार. अनारकली उडी नको मारू. संकट 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 संकट. पतलू, रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तूच काहीतरी कर. अरे आता खांद्यावर का बसलायस? किती जागा आहे खाली, खाली बस. सॉरी विसरलो रे. हे कपडेच काढायला हवेत. जोपर्यंत मी हा वेश बदलत नाही तोपर्यंत हा मला अनारकलीच समजणार. बाय बाय, गुड बाय. बहुतेक हा आपल्याला सोडून जातोय. बाय बाय, गुड बाय रोबोट. बाय बाय. बाय बाय अकबर. बाय बाय. बाय बाय अकबर. बाय बाय. होऊ शकतं हा आता तुला नाही ओळखणार. नाही ओळखलं तर माझा जीव वाचला समज, नाही तर लग्न करण्याशिवाय काहीच पर्याय दिसत नाही. अनारकली, अनारकली कुठे गेली? अरे अनारकली डिस्कोला गेली आहे. अनारकली, अनारकली कुठे गेली? अनारकलीला वाचवायचं आहे आणि लग्न करायचं आहे. मला लग्न नाही करायचंय मोटू, काहीतरी करणार. अरे मी काय करू? रिकाम्या पोटी माझ्या बुद्धीला चालना नाही मिळत. तू काहीतरी कर ना. आयडिया. अरे हा तर रोबोट आहे, याला काय माहिती की लग्न काय असतं ते. अरे सलीम ऐक ऐक, तुला माझ्याशी लग्न करायचंय का? हो करायचं आहे. लग्न काय असतं? नाही माहित.
लग्न कसं करतात? नाही माहीत. लग्न कुठे करतात? नाही माहीत. लग्न कोण कोण करतं? नाही माहीत. लग्न कसं करणार? नाही माहीत. नाही माहीत. नाही माहीत. नाही माहीत. सांग बरं. अरे तुम्ही लोक इथे नाचताय आणि मी तुम्हाला केव्हापासून शोधतोय मित्रांनो. अरे हे काय केलं तुम्ही? अरे माझ्या भावा, मी त्याच्यात लग्नाची सगळी माहिती फीड केली आहे. आता त्याला सगळं माहित झालं असेल की लग्न कसं होतं, कुठे होतं हे समजल्याशिवाय तो सलीमचा रोल नाही करू शकत मित्र. अरे मी काही चुकीचं केलं का? अरे तुम्ही असे दोघे रागात का बघताय? लग्न काय असतं माहीत आहे. लग्न कसं करतात माहीत आहे. कोण करतं माहीत आहे. अरे माझ्या भावा, माझ्या मित्रा, मी काय केलं? वाचवा वाचवा वाचवा. लग्न काय असतं माहीत आहे.